शेतकरी बांधवांनो नमस्कार। आज आपण आलेलो आहेत लहित तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या गावामध्ये हा काकडीचा प्लॉट आहे। तर शेतकरी बांधवांनी आपल्या सल्ल्याप्रमाणे काकडीचा प्लॉट केलेला आहे। आज तारीख 10 मार्च 2026 दुपारचे 2 वाजलेले आहे आणि आजूबाजूची परिस्थिती बघू शकता कशा पद्धतीने डोंगर आहेत सगळीकडे आणि अशा डोंगराळ भागामध्ये शेतकरी बांधवांनी काकडीचं पीक घेतलेलं आहे। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा पद्धतीने त्यांनी काकडीची ट्रीटमेंट घेतली आणि एक 8 दिवसापूर्वी त्यांना आपण कृषीवर्धक ऑलराऊंडर किटचा डोस सजेस्ट केला होता। तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांना कशा पद्धतीने रिझल्ट जाणवले। अण्णा नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव परिचय करा। विजय गोडशे, लहित खुर्द तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर। बरं अण्णा, तुम्ही काकडीच्या प्लॉटला तुमच्या 8 दिवसापूर्वी मी तुम्हाला कृषीवर्धक किट सांगितलेली होती। तुम्ही सोडल्यानंतर तुमच्या काकडीमध्ये काय बदल झाला आणि किती दिवसात झाला हा खरोखर सांगायचा आहे। तुमच्या प्लॉटला आज तुम्हाला काय बदल आहे तुम्ही सांगा आणि खरोखर सांगायचं रिअली। कृषीवर्धक किट सोडण्याच्या अगोदर काकडी अशी पानं आकसलेली होती। आणि तेज वाटत नव्हतं आणि पिवळसरपणा होता। आणि कृषीवर्धक 7 दिवसापूर्वी मी सोडलं त्यावेळी मला त्याची मुळी आणि पानं अशी रुंद वाटली आणि फुटवा वगैरे एकदम व्यवस्थित झाले। फुटवा निघालाय का? हो, चांगल्या पद्धतीने निघाला, एकदम चांगला। वाढीमध्ये काय बदल? वाढ चांगली जोमास चालू झाली, ग्रीप घेतली एकदम व्यवस्थित। बरं, तुम्ही समाधानकारक आहेत का? हो। तर दुसऱ्या तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छित आहे? कृषीवर्धक किट त्यांनी वेलवर्गीय पीक असेल, फळबाग असेल, भाजीपाला असेल वापरली पाहिजे की नाही? सर्व भाजीपाल्याला वेलवर्गीय पिकाला हे सर्व वापरलं पाहिजे त्यांनी कृषीवर्धक किट। बरं, तुम्ही ही जी माहिती खरोखर सांगताय की मी बोलायला लावतोय? नाही, माझं मीच सांगतोय। तुम्हाला तुम्हाला आलेला अनुभव आहे नक्की आहे ना? नक्की। बरं दाखवा बरं फुटवा कशा पद्धतीने फुटवे दाखवा बरं। हे पाहू शकता मित्रांनो, याच्या अगोदर एकही फुटवा नव्हता। आता एक झाडाला 5-5, 6-6 फुटवे निघालेले पाहू शकता मित्रांनो। हे फुटव्यांची संख्या 1 नंबर फुटवा निघालेला आहे जोमानी। आणि अण्णा ही नाजियाच काकडी आहे ना? हो, नाजियाच। हे पाहू शकता एकदम जबरदस्त फुटवे निघालेले आहेत। आणि किती दिवसामध्ये बदल जाणवला म्हटले? हे 5व्या 6व्या दिवशी बदल जाणवला। बरं, ओके, धन्यवाद।